वास्तव बातमी। या शक्तीपीठ महामार्गाबाबत कोल्हापूर, सांगली असेल या जिल्ह्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विरोध होताना पाहताय आपण। आता सरकारसोबत आहात, शक्तीपीठ महामार्गाबाबत आपलं मत काय? माझं पहिल्यापासून शक्तीपीठ महामार्गाबाबतचं स्पष्ट मत आहे की सरकारनं विकास करत असताना लोकभावनेचा आदर करून लोकांच्या बरोबर संवाद निर्माण करून संवादाच्या मार्गातून त्यातून मार्ग काढावा, कारण तो विकास खऱ्या अर्थानं मग समाजाचा असतो। आणि ही मागणी मी सरकारकडे केलेली आहे की शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही संवाद करा। पालखी असेल किंवा इतर पालखी असतील, त्याचबरोबर आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, जयंत पाटील असतील, आमदार कैलास पाटील साहेब असतील किंवा अनेक मोठमोठे नेते मंडळी हे देवेंद्र फडणवीस साहेबांना सद्बुद्धी द्यावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा म्हणून एक दिंडी काढतात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात। याकडे कसं पाहतात? हा प्रकार राजू शेट्टी आदरणीय खासदार माझे सहकारी राजू शेट्टी साहेब हे गेली अनेक वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करत आहोत, लाट्या काढत आहोत। आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा हेतू स्वच्छ आहे, कारण ते काय आज शेतकऱ्यांची बाजू घेऊन या ठिकाणी लढत नाही। परंतु त्यांच्याबरोबर काही लोक तुझे आता नाव घेतलं मला माहीत नाही चालणार असं नाही चालणार, ते त्यांच्याबरोबर चालायला निघालेले आहेत। म्हणजे एक प्रकारे मगरीच्या डोळ्यामध्ये आसू कसं काय वाहायला लागला हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे। कारण जे चालणारी मंडळी आहे यानेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या विरोधी कायदे निर्माण केले, शेतकऱ्यांच्यावर बंधनं लागली, याने खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या व्यवस्था सगळ्या खाऊन टाकल्या आणि बसम्या रोग झालेले हे रोगी शेतकऱ्यासाठी चालत आहेत असं मला वाटत नाही। हे पांडुरंगाकडे जातील आणि म्हणतील या बसम्या रोगातनं आम्हाला मुक्त कर। त्यामुळे या बसम्यांच्या या राज्यामध्ये काहीतरी वेगळं परिवर्तन होईल असं अजिबात नाही। आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये त्यांना सद्बुद्धी होते, त्याला चांगले बुद्धी असल्यामुळे ते शरद पवारपेक्षा जास्त काळ राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती राहिले। जयंत पाटील आणि त्यांनाच चांगली सद्बुद्धी यावी, कारण देवेंद्र फडणवीस नावाला त्यांचा प्रचंड विरोध होता। राज्यामध्ये अनेक आंदोलन उभा करून त्यांना घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा बाप पूर्ण उरला, त्याचं नाव द्यावं। आता ते म्हणतील महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।